बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात आज रस्त्याच्या दुरवस्थेप्रश्नी अनोखं आंदोलन करण्यात आलं। एका महिलेनं प्रशासनाचं रस्त्यावरील खड्ड्यांवर लक्ष वेधण्यासाठी स्वतःचा वाढदिवस रस्त्यावर बसून केक कापून साजरा केला। कोल्हापूर नव्हे तर खड्डेपूर असा फलक सुद्धा त्यांनी यावेळी दाखवत निदर्शनं केली। पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना गुलाब देऊन सर्वांचं लक्ष वेधण्यात आलं। संभाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं आणि या मार्गावर असलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा या महिलांनी दिल्या आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरातल्या रस्त्यांवरून महिला सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या वारे वसाहत या परिसरातल्या काही महिला आहेत ज्या रस्त्यावर बसून या रस्त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर बसल्याचं पाहायला मिळते। अनेक घोषणाबाजी करत रस्त्यांवर असलेले खड्डे यामुळे नागरिकांना त्रास होतो या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करत या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते अनोख्या पद्धतीने होत असल्याचं देखील पाहायला मिळते। वाढदिवस आहे तो वाढदिवस साजरा करून या रस्त्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो या महिलांनी केलेला आहे। हे फलक देखील आपण पाहतोय। कोल्हापूर नव्हे तर खड्डेपूर नागरिकांना जो त्रास होतोय तो त्या त्रासाकडे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याचं या संपूर्ण महिलांचे जे प्रयत्न आहेत ते पाहतोय। या ठिकाणी आपण संवाद काय सांगाल नेमकं तुम्ही आज हे आंदोलन जे केलेत ते? नमस्कार, मी सरिता सासने, पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा। आज माझा इथे आज माझा वाढदिवस आहे, पण मी म्हणजे माझ्या नातेवाईक किंवा माझ्या मैत्रिणी मित्रमंडळी वगैरे सगळे म्हणजे कायम शुभेच्छा देण्यासाठी येत असतात। पण इतकं म्हणजे कोल्हापुरातले एवढे रस्ते खराब झालेले आहेत की त्यांना येताना एवढा त्रास होत असतो। त्यामुळं म्हणजे ते काय म्हटले की तुम्ही आधी कोल्हापूरचे रस्ते व्यवस्थित करा, मगच आम्ही पुढच्या वेळी तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतो। तुमच्या घरापर्यंत पोहोचायला आमचे कंबर मोडते। कोल्हापुरात खड्ड्यात कोल्हापूर आहे हेच कळत नाही। त्यामुळं उपासात्मक मी ह्या खड्ड्यांबरोबरच नाईलाज असतो, माझ्या संघटनेतल्या महिलांबरोबर मी ह्या खड्ड्यांबरोबरच माझा वाढदिवस साजरा करत आहे। नक्कीच महापालिकेला अनेकदा सांगून देखील महापालिका प्रशासन जे आहे ते दुर्लक्ष करते। काय नेमका नागरिकांना जो त्रास होतोय, गरोदर महिला देखील या रस्त्यानं प्रवास करतात? म्हणणं आहे की गरोदर महिला नेताना वाटेतच त्यांना म्हणजे बाळंत वगैरे झाल्या तर ते अडचण आहे आणि जीव जाण्याचा पण धोका आहे। ज्येष्ठ नागरिकांना पण खड्ड्यातून जाताना त्रास होतो। पावसाळ्यात खड्ड्यात